Stating that Goa is not a sex destination, the Chief Minister Dr. Pramod Sawant on Monday said that some Westerns tried to present a distorted image of the coastal state to the world all these years. Addressing the inauguration of Gitamrutan event, Sawant said Goa is not a sex destination but a karma bhumi. It is Dakshin Kashi. Some Westerners have presented a distorted version of Goa to the world all these years, but the government and people of the state are trying to get cultured facet of Goa before the world, he added. Sawant said that Goa is promoting cultural tourism, wellness, yoga and Ayurveda tourism in the state, which is known as Dakshin Kashi. Speaking further, the Chief Minister urged students to opt for Sanskrit language and that the government will ensure the availability of qualified teachers to teach it. Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. नमस्कार. गीतामृत पठण या कार्यक्रम आयोजन जो संस्कृत भारती गोवा आणि डॉक्टर के.बी. हेडगेवार हायस्कूल यांनी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी खास करून जे गेस्ट स्पीकर म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर श्रीनिवास वारखंडी, या कार्यक्रमाचे पूर्ण जबाबदारी ज्यांनी सांभाळलेले आहेत रिसेप्शन कमिटीचे चेअरमन श्री श्रीनिवास डेम्पोजी, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे राज्यभाषा संचालनालयाचे उपसंचालक अनिल सामंत, आयोजन समितीचे सुभाष देसाई आणि आनंद देसाई, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, व्यासपीठाच्या बाजूला असलेले सगळे मान्यवर आणि खास करून व्यासपीठाच्या या बाजूला आहेत श्री देवदत्त पाटीलजी, जे गुरुशिष्य परंपरेतून संस्कृत शिक्षण देतात आणि वेद शिक्षण आपल्या गोमंतकामध्ये ज्याने चालू ठेवलेले आहेत ते श्री देवदत्त पाटील इथं आहेत. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवाव्या. त्यांचं मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय. कारण अभिनंदन एवढ्यासाठी कारण आपल्या गोव्यासारख्या छोट्याशा राज्यामध्ये त्याने संस्कृत ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा PhD पर्यंतचं शिक्षण या ठिकाणी स्वतःहून चालू केलेलं आहे आणि तेही गुरुशिष्य परंपरेतून. आणि फक्त गोमंतकातील नाही तर पूर्ण देशभरातून विद्यार्थी त्यांच्या या पाठशाळेमध्ये येतात. पाठशाळेमध्ये संस्कृत आणि वेद पठणाचं शिक्षण हे या ठिकाणी घेतात. मी आतापर्यंत 2 वेळा त्यांच्या या वेधशाळेमध्ये पोहोचलो, हे माझं परम भाग्य आहे. त्यामुळे परत एकदा आपलं खूप खूप अभिनंदन. आपल्या कार्यास मी सुयश चिंतितो आणि अशाच पद्धतीनं वेदपठणाचं कार्य आपल्या हातून घडो ही सदिच्छा. मी सर्वात अगोदर आपण जे गीतामृत पठण या ठिकाणी केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन. मी अभिनंदन करतोय संस्कृत भारती या मूळ टीमचं आणि सगळ्या शिक्षकांचं ज्याने इनिशिएटिव्ज घेतल्या आणि हा वेदामृत पठण ज्याला आपण म्हणतोय की गीता श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, त्याच गीतेतले 2 अध्याय 12वा अध्याय 15वा अध्याय आपल्या सगळ्या शिक्षकाने आपल्याला पटवून दिला, आपल्याला शिकवलं. त्याबद्दल निश्चितच त्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप दिवस त्याने कष्ट घेतलेले आहेत आपल्याला शिकवण्यासाठी. आणि गोव्यातून ज्या ज्या शाळांनी गीतामृत अभियानामध्ये भाग घेतला त्या सर्व शाळांचं आणि गोव्यातील एकूण 22,000 विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी येऊन ज्याने सामूहिक पठण केलं. 7 ठिकाणी वेगवेगळ्या सामूहिक पठणाचा कार्यक्रम जो गोव्यामध्ये झाला त्यासाठी सर्वांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन. फोंडा तालुक्यातील लोकविश्वास प्रतिष्ठान शाळेतील दिव्यांग मुलाने पण आज भगवद्गीता पठण या ठिकाणी केलं. त्याही सगळ्या मुलांचं खूप खूप अभिनंदन. भगवद्गीता ही केवळ धर्मग्रंथ नाही आहे, तो राष्ट्रग्रंथ आहे. संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा असा हा ग्रंथ आहे. जगातील जास्तीत जास्त भाषामध्ये जर कुठल्या ग्रंथाचं भाषांतर जर झालं असेल तर ते भगवद्गीतेचं भाषांतर झालेलं आहे. त्यासाठी आपण भारतीय म्हणून आपण भगवद्गीता ही शिकली त्याबद्दल मला निश्चितच अभिमान आहे. कारण ज्या ग्रंथाचं भाषांतर
सगळ्यात जास्त भाषामध्ये झालेलं आहे. त्या ग्रंथाचं पठण आपण या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे सुद्धा रोज भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या अध्यायांचं पठण करत होतं. हे निश्चितच म्हणजे आपण म्हणतोय की भगवद्गीतेचं महत्त्व त्याने भारताला म्हणा किंवा जगाला त्याने पटवून दिलं आणि यावरून सिद्ध होते की भगवद्गीता ही कुठल्याही जातीसाठी धर्मासाठी नाही आहे, तर ती या जगासाठी मार्गदर्शक अशी भगवद्गीता आहे. बऱ्याच जणांनी आपल्या पाश्चात्याने गोव्याची विकृत रूप या जगासमोर पसरवण्याचं काम केलं होतं. ते सुसंस्कृत रूप आपण जगासमोर सगळे मिळून सरकार आणि आपण सगळे मिळून हे सुसंस्कृत रूप जगासमोर आणतो आहे. गोवा ही भोगभूमी नसून गोवा ही कर्मभूमी आहे. गोवा ही दक्षिण काशी आहे आणि गेल्या कितीतरी वर्षापासून आपण सांस्कृतिक टुरिझम म्हणा, वेलनेस टुरिझम म्हणा, योग आणि आयुर्वेद या माध्यमातून जगाला दाखवून देतोय की गोवा ही एक दक्षिण काशी म्हणून नावरूपाला येत आहे. ज्या पद्धतीने म्हणजे या सगळ्याला म्हणजे संस्कृत भारती या संस्थेची खूप मोठी म्हणजे आपण ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ती कर्मभूमी म्हणून पुढे येईल या निश्चितच ती मात्र शंका नाही आहे. यावेळी भगवद्गीतेतील एक सुभाषित मी या ठिकाणी आठवतो की कर्मंडे वाधिकारेस्तु मा फलेषु कदाचनम. आपण फक्त कर्म करत राहावं, फलाची अपेक्षा करू नये असं म्हणणं आहे. कारण हे सांगत असताना आपण सातत्याने म्हणतोय की आपले आजोबा ज्याने जे झाड लावलं होतं, जे झाड रोपलं होतं त्याने कधीही फळाची अपेक्षा केली नव्हती. त्याची फळं आज आपण खातोय हे निश्चितच त्याचं द्योतक आहे. म्हणून तर म्हणतोय की आपण सगळ्यांनी चांगलं कर्म करत राहावं. निश्चितरित्या म्हणजे आपल्यामध्ये जो बदल घडेल याची मला निश्चितच खात्री आहे. आपण आत्ता जे भगवद्गीतेचा अध्याय जो स्पष्ट उल्लेख केला त्यामुळे आपला स्पष्ट उच्चार, त्यानंतर आपला विचार आणि आपला आचार हे खूप महत्त्वाचं आहे. भगवद्गीतेच्या निमित्तानं आपला उच्चार हा स्पष्ट होईल. संस्कृत या भाषेतून उच्चार स्पष्ट होण्यासाठी खूप मोठी मदत होते आणि या उच्चारानंतर जो येतोय तो विचार आपल्या मनामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे चांगले विचार सदोदित येत राहील आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये आल्यानंतर आपला आचार म्हणजे आचरण आपण जे वागतोय सातत्याने ते आपले आचरण पण चांगले होईल यातही ती मात्र शंका नाही आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी मी सुयश चिंतितो आणि नक्कीच या कार्यक्रमाला आमचे राज्यभाषा संचालनालय याने खूप म्हणजे आपल्या परीने मदत केलेली आहे. यापुढेही अशाच पद्धतीने राज्यभाषा संचालनालय ज्या संस्कृत भाषेसाठी जे जे कार्यक्रम करणार त्यासाठी आपल्या संस्थेला सहकार्य राहील याची मी ग्वाही देतो. आणि आम्ही हायस्कूलमधून मला वाटतं फक्त लेक्चर बेसिसवरती आतापर्यंत आम्ही टीचर अपॉइंट करत होतो, पण आत्ताच म्हणजे आपले माझे मित्र श्री श्रीनिवास डेंपो या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं सजेशन आणि आपल्या सर्वांकडून जे सजेशन आलेलं आहे की 8 ते 10 हायस्कूल्सना मिळून एक परमनंट टीचर दिला तरीही चालेल. आणि नक्कीच यापुढे अशा पद्धतीने सगळ्या 8 ते 10 शाळांना मिळून एक परमनंट टीचर द्यायचा अशा पद्धतीने सरकारचा विचार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून आपण संस्कृत घ्या, शिकवायला आम्ही तयार आहोत असं म्हणणं एज्युकेशन डिपार्टमेंटचा शिक्षण मंत्री या नात्याने मी आपणासमोर सांगू इच्छितो. नक्कीच आपल्या या पुढच्या सगळ्या कार्यक्रमाला मी सुयश चिंतितो. गोव्यामधील सुसंस्कृत पिढी निर्माण करण्यासाठी संस्कृत भारतींचं खूप मोठं योगदान असेल असं परत एकदा मी उच्चार करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याचा योग दिला, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याचा योग दिला. आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन. स्वतःसाठी जोराने टाळ्या वाजवा आणि स्वतःचं अभिनंदन करा.
स्वतःचं अभिनंदन स्वतः करणं गरजेचं आहे. स्वतःमध्ये ऊर्जा स्वतःच निर्माण करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणची पॉझिटिव्ह एनर्जी सगळे घेऊन घरी जाईल आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी सातत्याने आपल्याबरोबर ठेवेल याची मी खात्री बाळगितो. जय हिंद. भारत माता की. दोन्ही हात वरती करून भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. प्रभु रामचंद्र के, प्रभु श्री कृष्ण के, भगवत गीता के. खूप खूप धन्यवाद.